आदेश बाबा, बघा हे माझ्या गावचं महादेवाचं शंभू देवाचं मंदिर आहे. या मंदिराचं काम थोडकं घरगुती काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये हे मंदिर आहे शेतामध्ये, माझ्या मित्राच्या शेतात आहे. आणि या शेतामध्ये जागृत मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि हे पहिलं गाव इथून गेलेलं आहे, दुसरीकडे राहिलेलं आहे जाऊन. आणि हे मंदिर आहे महादेवाचं, माझ्या गावचं आहे. मी डॉक्टर दामाजी शिरोळकर. माझा नंबर आहे 9881851882, निलंगा तालुका, जिल्हा लातूर. इथून मी माझ्या कार्याला सुरुवात केलेली आहे आणि मला शासनानं जीवनगौरव आणि समाजरत्न देऊन माझं सन्मानित केलेलं आहे. आणि मी पॅरालिसिस, कॅन्सर आणि इत्यादी बऱ्याच रोगावर मी उपचार करतो. माझ्या मित्राच्या जावयाला पॅरालिसिस पहिला अटॅक आलेला आहे आणि त्यांना मी उपचार करत आहे. त्यांना त्यांच्या शेतामध्ये म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच आहे आणि मी त्यांच्यासाठी उपचार करण्यासाठी शेतात आलो आहे. माझ्या मित्रांना मला घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या संपर्कानुसार त्यांनी पहिलं सुलतानपूरला जाऊन आलेत, पहिलं लातूरमध्ये दाखवलेत. पण इथं काय आहे त्यांना गावात औषध आहे म्हणून त्यांना माहीत नव्हतं. तरी पण माझ्या मित्राला माहीत होतं. माझ्या मित्रांना मला इथं बोलवून आणले, त्यांचा उपचार मी करत आहे. आणि हे उपचार आहे माझी आयुर्वेदिक जडीबुटी. ह्याच्यामध्ये ह्यांचा जो उपचार द्यायचा आहे, हा उपचार विड्यामध्ये आहे, आयुर्वेदिक पानामध्ये, नागिनीच्या पानामध्ये आहे. हे नागिनीचे पान आणि हे नागिनीचे पान आहेत. 3 विडे आहेत. या 3 विड्यामध्ये 20-20 मिनटाचं अंतर आहे. त्या अंतरामध्ये पेशंटचं तोंड, नाक, डोळे वाकडे जर असेल तर 2 मिनटामध्येच कमी होऊन जातं. पण हे पूर्ण साईड गेलेली आहे, यांची चेतना बंद आहेत. यांना वेळ लागतो, यांना म्हणजे 7 दिवसाचा वेळ लागतं. त्या 7 दिवसाच्या वेळामध्ये यांचं कव्हर होऊन जाते. पूर्ण कव्हर होत नाही तरी पण कव्हर होते. खातो का? खायला दे. आकरा हे आकर जा. कच 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 खा. आणि दुसरी गोष्ट, हा पहिला अटॅक आहे आणि ह्या अटॅकमध्ये यांना टेन्शनमुळं किंवा आपल्या शारीरिक कमकुवतमुळं, आणि हा अटॅक पॅरालिसिसचा अटॅक कशामुळे येतो? एकतर गरमीमुळे येतो, नाहीतर एकतर सर्दीमुळे येतो. डावी कोण आला तर सर्दीमुळे येतो आणि उजवी कोण आला तर गरमीमुळे येतो. असे पॅरालिसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि पॅरालिसिस हे बाहेरला कुठला आजार नसून आपल्या शरीरामधलाच आजार आहे. धन्यवाद. कटका.